20 नोव्हेंबर 2025 अमेरिकन मूवी चॉकोलाट बघितली. म्हणजे चॉकोलेटलाच ते चॉकोलाट स्पेलिंग आहे. वेगळीच मूवी आहे. एक छोटंसं गाव असतं, खेडं असतं आणि तिथे ते लोक प्राऊड असतात की आमच्या इथे काहीही वाईट नाही. सगळेजण धर्माला धरून चालतात. सगळे प्रेयरला येतात चर्चमध्ये. कोणीही चुकीचं वागत नाही किंवा पाप करत नाही वगैरे वगैरे असं त्यांचं हे असते. तर थोडासा जो चर्चमधला जो हेड असतो त्याचा दबदबा असतो थोडासा सगळीकडे. तर अशातच एक बाई आणि तिची मुलगी असे येतात त्या याच्यामध्ये आणि ती आपलं एक तिथे आउटलेट उघडते चॉकलेटचं. पण म्हणजे तिला मग हा इन्व्हाइट करायला जातो की तुम्ही येऊ शकता आपला चर्चमध्ये आणि हे करायला. तर ती त्याला स्पष्ट सांगते की मी आधी माझं हे एस्टॅब्लिश करू दे, माझा धंदा चालू दे, मग मी बघीन. पण म्हणजे ती थोडक्यात देवाला न मानणारी असते किंवा ती म्हणते नाही मी काही येणार नाही चर्चमध्ये. आणि मग सगळेजण तिला अपोज करायला बघत असतात की म्हणजे तिच्याकडे जायचं नाही. आणि हाच जो चर्चचा हे असतो हेड तोच पसरवतो की ती चांगल्या चालीची बाई नाहीये, वाईट आहे ती, असं आहे तसं आहे. म्हणजे तिच्याबद्दल सगळ्या अफवा अशा पसरवतो. पण लोकांना तिचा चांगला अनुभव येतो. लोकांना चॉकलेट्स देते, फुकटातही देते जे गरीब असतात त्यात. तर त्याच्यात मग एक जी बाई असते जी चर्चमध्ये जात असते, सगळं देवाचं करत असते, पण तिचा नवरा तिला खूप मारत असतो, त्रास देत असतो. तो या हेडच्या हाताखाली चर्चमध्ये काम करत असतो. तर ती म्हणजे काय उपयोग इतकं सगळं देवाचं हे करून आणि तो असं जर करतो तर. मग ती घर सोडून हिच्याकडे येते आणि म्हणे मी तुझ्याबरोबर काम करेन. आणि मग ती तिला शिकवते सगळं आणि चॉकलेट्स. तर असंच एक म्हातारी असते की जिची मुलगी पण ह्या चर्चला सगळं डिव्होटेड असते आणि तिला एक मुलगा असतो, म्हणजे थोडक्यात त्या म्हातारीचा नातू. तर म्हातारी थोडीशी अघळपघळ असते, त्याच्यामुळे तिच्या मुलीला ते पटत नसतं आणि त्याच्यामुळे ती आपल्या मुलाला पण आजीला भेटायला मनाई केली असते. पण मग ह्या चॉकलेट शॉपच्या निमित्ताने तो मुलगा येतो, तिचं आजीचं पोर्ट्रेट बनवतो, चॉकलेट खातो. म्हणजे असं हळूहळू हळूहळू लोक तिच्या बरोबर जुडायला लागतात. तर मग ह्याचा आणखीन तिळपापड होतो, काय करावं काय नाही ते. अशातच आणखीन एक गोष्ट घडते की त्या गावाच्या तीरावरची जी नदी असते तिथे एक बोट येऊन धडकते आणि त्या बोटीतले जे लोक असतात ते म्हणजे चाचे असतात असं त्या गावच्या लोकांचा समज असतो. त्यांना गावात यायला मनाई असते, पण तरी तो येतो. मग तिचं आणि ह्या चॉकलेट वालीचं छान, त्याचं आणि त्या चॉकलेट वालीचं छान जमते. आणि मग हळूहळू इतकं म्हणजे सगळे एकमेकांशी जुळून घेतात की ते ठरवतात की आपण एक आता पार्टी करूया, चॉकलेट पार्टी. आणि मग ती कुठे करायची, त्याच्या बोटीवर करायची. मग हे लोक असे सगळे त्याच्या बोटीवर जमतात. आणि मग तर जेव्हा ह्यांना कळतं त्या चर्चच्या हेडला, तर तो रागाने म्हणतो यांचं काहीतरी केलं पाहिजे. तर तो जो ज्याची बायको पळून आली असते हिच्याकडे, तो जाऊन तिथे आग लावतो. त्या आगीत हिला वाटतं चॉकलेटवालीला आपली मुलगी गेली का, ती गेली का, पण नाही, ते सगळे वाचतात. आणि मग हा पण जो नावाडी असतो तोही वाचवतो. आणि पण मग हे सगळं झाल्यावर पण मग तेव्हा तो चिडतो. म्हणजे चर्चचा जो हेड असतो तो हिंसेच्या फॉर्ममध्ये नसतो, म्हणजे त्याला असं काही प्रकार करायचे नसतात. तर तो मग त्याच्यावर ओरडतो, त्याला म्हणतो, हाकलून टाकतो. तो म्हणतो तू आता याच्या पुढे चर्चमध्ये यायचं नाही, तू या लायकीचा नाहीयेस. मी काहीतरी केलं पाहिजे याचा अर्थ असं नाही की त्यांना जीवे मारून टाकायचं वगैरे वगैरे. आणि मग तो रागाने तिच्या दुकानात रात्री घुसतो तोडफोड करायला, जो चर्चचा हेड असतो. आणि ते चॉकलेट्स आणि हे तोडताना काही तुकडे त्याच्या तोंडात जातात आणि त्याला ते खूप आवडतात. आणि मग तिथेच तो इतके चॉकलेट खातो आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडतो. मग सकाळी जेव्हा ती म्हणजे जिच्या मुलाला ती आपल्या नाही म्हणत असते आईला हे करायला, तर ती बघते की हा तिथे लोळलाय. मग त्याला बाहेर काढतात. मग हळूहळू तो पोपच सगळ्यांना म्हणतो नाही नाही, चांगलं आहे, ही चांगली आहे वगैरे अशी. आणि त्याच्या आधी जेव्हा हे जळवलेलं असतं तेव्हा मग ती डिसाईड करते की जर लोकांना आपल्याला ऍक्सेप्टच करायचं नाही तर मग इथे राहून काय उपयोग, म्हणून ती जायला निघते आपलं सगळं हे करताना. तर मग जिनी मार खाल्लेला असतो ती बाई म्हणते की मी तुझ्या भरोशावर इथे आली आणि तू आता चालली मला सोडून. मग ती बाकीचे लोक जे जॉईन झालेले असतात चर्चमधलेच मुख्य मुख्य लोक, ती सगळ्यांना मिळून चॉकलेट
प्रिपरेशन सुरू करते, त्यांना शिकवायला सुरुवात करते. आणि मग ही जेव्हा आपली सुटकेस घेऊन खाली येत असते तेव्हा बघते ती की किती पॉझिटिव्ह एनर्जी यांच्यात, आणि हे केलं. आणि त्या गडबडीमध्ये ती आपल्या आईचे ॲशेस प्रत्येक वेळेस घेऊन फिरत असते सगळीकडे, कारण तिच्या आईनेच हे कॅरी फॉरवर्ड केलं असतं, की तिला म्हणजे सांगितलं असतं की तू गावोगावी हिंड, जिथे कुठे असं वाईट असेल तिथे सगळ्यांना एकत्र आण वगैरे वगैरे. आणि मग ते ॲशेस तिला हे करायचे असतात. पण मग ते नेमकं पायरीवरून उतरताना सुटकेस उघडल्या जाते आणि ते पडून सगळं स्प्रेड होते. तर ती म्हणजे तिला असं वाटतं की नाही, आता आपलं काम बहुतेक संपलंय आणि इथेच आपण एस्टॅब्लिश व्हावं, कारण ती गावोगावी फिरून हेच करत असते. मग तिला असं वाटतं इथेच आपण सेटल व्हावं, असं बहुतेक आईचं म्हणणं आहे. मग ती, आणि तेवढ्यात मग हा ड्रेप पण जो म्हणजे नावाडी जो असतो तो पण तिला जो सोडून गेलेला असतो, तर तो पण परत येतो. आणि मग ते लोक ठरवतात की नाही, आता आपण एकत्रच राहायचं आणि या गावात राहायचं. आणि मग झालं सगळे. मग तो हेड पण सगळ्यांना ऍक्सेप्ट करतो. आणि जे त्यांचं चर्चमध्ये हे होतं प्रेयर, तर त्याच्यात सांगतो की धर्मांध बनू नका, अंधविश्वास करू नका, पण सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहा वगैरे, असं थोडीशी शिकवण वेगळ्या पद्धतीने त्यांची बदलते. आणि मग सगळे मिळून एन्जॉय करतात, पार्टी, डान्स, ड्रामा वगैरे, आणि आनंदाने राहतात. अशा पद्धतीने चॉकलेट सगळ्यांना एकत्र आणते. छान आहे आणि वेगळ्याच टाईपची स्टोरी आहे आणि सुंदर आहे.